विटा येथील विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे आणि खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव विटा पोलीस नंतर कडेगाव येथे तिसरी शाखा सुरू। एसके पोलीस भरती अकॅडमी 60 दिवसात 80 मार्काची परिपूर्ण तयारी तसेच परिपूर्ण मैदानी तयारी। आमची वैशिष्ट्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या विषयावर परिपूर्ण तयारी। रोज एक प्रकरण, प्रत्येक प्रकरणावर रोज टेस्ट। दर शनिवारी 100 गुणांची सराव चाचणी। मर्यादित प्रवेश। तर मग वाट कशाची पाहताय? आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य घडवा। आमचा पत्ता तडसर रोड, तहसीलदार कार्यालया शेजारी, कडेगाव। संपर्क 9860404595। मार्गदर्शक प्राध्यापक सागर सावंत, डॉक्टर सतीश कांबळे, प्राध्यापक प्रशांत देशमुख। वकिली क्षेत्रात नाव गाजवलेल्या सांगली वकील संघटनेच्या माजी महिला सहसचिव, सांगली डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररी सांगलीच्या खजिनदार, माई फाउंडेशन सांगलीच्या उपाध्यक्षा, गेली 20 वर्ष सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे विधी अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली येथे कायदा समुपदेशक म्हणून कार्य पाहिलेल्या आणि जय गंगाधारा सांस्कृतिक कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या सांगली जिल्ह्यातील माननीय ॲडव्होकेट अर्चना उबाळे यांच्या कार्याला ॲडव्हान्स खबरचा मानाचा मुजरा। नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्चना सचिन उबाळे। मी प्रॉपर सांगलीमध्ये राहते। माझा जन्म 23 जून 1976 ला सांगलीमध्ये झाला। माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये ASI म्हणून कार्यरत होते। माझा मोठा भाऊ पोलीस डिपार्टमेंटमध्ये सध्या काम करतो। लहान भाऊ माझा लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे। माझी जी काही लहानपणापासूनची जी काही जडणघडण आहे ती सांगलीमध्येच झालेली आहे। मी सांगलीमध्ये गेली 20 वर्ष ॲज अ ॲडव्होकेट वकील म्हणून मी कामकाज बघत आहे। ज्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये मी काम करण्यासाठी उतरले त्यावेळी आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी लक्षात आले की आपल्या समाजामध्ये महिलांना किती दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं किंवा त्यांच्यावर कशा प्रकारचे अन्याय होतात। त्यावेळी आपण ठरवलं की आपल्याला महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे। माझ्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून मी महिलांसाठी जे काही गोष्टी करता येतील जेणेकरून त्यांना न्याय मिळेल, समाजामध्ये त्यांना त्यांचं स्थान निर्माण करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण महिलांना कायद्याचं जे काही ज्ञान असेल ते कायद्याचं ज्ञान आपण त्यांना देऊन त्यांचे जे काही अधिकार असतील किंवा त्यांच्यावर समजा जर अन्याय झाला तर त्यांनी त्याला कसं सामोरं जावं या पद्धतीनं आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं किंवा त्यांना सामाजिक दृष्ट्या त्यांची एक जी काही जागा असते ती दाखवणं किंवा समाजामध्ये वावरत असताना त्यांना कायद्याचं ज्ञान असणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी आपण महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत। सांगलीमध्ये मी गेली 20 वर्ष सांगली कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करते। मी सांगली वकील संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे। महिला सहसचिव म्हणून काम केलेलं आहे। महिला सहसचिव म्हणून मी ज्यावेळी काम करत होते त्यावेळी सांगली वकील संघटनेच्या दृष्टिकोनातून सांगली वकील संघटनेच्या हिताची जी काही कामं असतील ती कामं आपण त्यावेळी केलेली आहेत। त्याच्यामध्ये नूतन इमारती बाबतीत असेल किंवा जिल्हा न्यायालयातील ज्या महिला वकील आहेत, महिला वकिलांच्या ज्या काही बेसिक तिथल्या ज्या काही गरजा असतील किंवा सोयी सुविधा असतील त्याबद्दल महिला सहसचिव म्हणून आपण तिथं कामकाज केलेलं आहे। सध्या मी सांगली वकील संघटनेची आपली जी काही लॉ लायब्ररी आहे त्याच्यामध्ये मी खजिनदार म्हणून काम करत आहे। तिथे सुद्धा आपण काम करत असताना
जास्तीत जास्त आपण आपल्या वकिलांच्या हितासाठी आपण तिथं काम केलेलं आहे. हे सर्व करत असताना मी माझं MSW जे काही शिक्षण आहे तेही मी पूर्ण केलेलं आहे, की जेणेकरून मला माझी स्वतःची एखादी ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी लक्षात आलं की महिलांच्या खूपशा अशा गोष्टी आहेत. महिला असतील, त्याच्यामध्ये युवक असतील, दिव्यांग असतील, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एक काम करत असताना जशा समोर आल्या. प्रत्येक विभागासाठी आपण काम करायला हवं. आपला वकिली व्यवसाय सांभाळून पण आपल्याला काहीतरी समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी आपली स्वतःची एखादी आपण संस्था काढावी, NGO काढावी आणि आपण त्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करावं असा एक उद्देश डोक्यात होता. त्यामुळे आपण MSWचं मी जे काय ते MSWचं शिक्षण घेतलं, MSWची डिग्री घेतली. त्याच्यानंतर आपण माई फाउंडेशन म्हणून एक संस्था आपण सुरू केलेली आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत आपण महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये आपण माई फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही महिलांना रोजगार उत्पन्न करून देण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे महिलांना फॅशन डिझायनिंग वगैरे किंवा रोजगार मेळावे आपण आयोजित करतो आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करतो. हे सगळं करत असतानाच आपण दिव्यांगांसाठी सुद्धा ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्यांच्या राईटसाठी सुद्धा आपण केलेल्या आहेत. मी स्वतः म्हणजे मी 2007 मध्ये माझं लग्न झालं. 2015 मध्ये माझे मिस्टर एक्सपायर झाले. माझे मिस्टर जेव्हा एक्सपायर झाले त्यावेळी मला समाजामध्ये एक विधवा म्हणून जी एक वागणूक मिळाली. एका स्त्रीला म्हणजे तिचा नवरा जोपर्यंत असतो तोपर्यंतच तिला शुभ मानलं जातं आणि ज्यावेळी तिचा नवरा तिच्यापासून लांब होतो, कायमस्वरूपी निघून जातो, त्यावेळी त्या महिलेला अशुभ मानलं जातं. ज्यावेळी माझ्या स्वतःवर ही जी गोष्ट आली, म्हणजे मी उच्च शिक्षित असून देखील जर मला समाजामध्ये विधवा म्हणून हिणवलं जात असेल तर अन्य ज्या स्त्रिया आहेत, बायका आहेत, त्यांना काय वागणूक दिली जाते हा एक विचार मनात आला आणि वाटलं की आपण विधवांसाठीही आपण काहीतरी केलं पाहिजे, की समाजामध्ये विधवांना एक मान सन्मान दिला गेला पाहिजे. त्यामुळं आम्ही काही ज्या विधवासाठी जे काही काम करतात, ज्या काही सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही सामाजिक संस्था आहेत, त्या संस्था आम्ही एकत्र मिळून आम्ही विधवांच्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतले. ज्या विधवा त्यांचे मिस्टर मयत झाल्यानंतर गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत, टिकली लावत नाहीत, अशा ज्या काही महिला असतील त्या महिलांना आम्ही मंगळसूत्र काढून दिलेलं नाहीये किंवा त्यांच्या कपाळावरची टिकली पण आम्ही हलवून दिलेली नाहीये. समाजामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टीचं प्रबोधन करणं जे आहे ते गरजेचं आहे. आज एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं निघून गेली म्हणून ती स्त्री शुभ किंवा अशुभ हा जो एक समाजामध्ये एक रूढी किंवा एक परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे, त्याला कुठेतरी थोडंसं आपण थांबवलं पाहिजे आजच्या युगामध्ये. आणि हे जे सुरू असतानाच ह्या गोष्टी सगळ्या आपण केल्या. त्याच्यानंतर आपण परत मासिक पाळी ज्या आहेत, बायकांची मासिक पाळी झाल्यानंतर मासिक पाळीमध्ये बाईनं देवपूजा करायची नाही, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत तर मासिक पाळीच्या संदर्भात पण आपण प्रबोधन केलेलं आहे. आणि तो जो मासिक पाळीचा हा जो विषय आहे तो विषय एखाद्या स्त्रीचा तो एक नैसर्गिक किंवा शारीरिक भाग असतो की त्या मासिक पाळी झाल्यानंतर एक नवीन जीव जन्माला येणार असतो. इतकं अत्यंत पवित्र अशी ती गोष्ट असते. त्या पवित्र गोष्टीला अपवित्र मानलं जातं समाजामध्ये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं प्रबोधन केलेलं आहे. समाजातल्या ज्या काही पूर्वीच्या ज्या काही अशा चुकीच्या पद्धतीने आलेल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याला कुठंतरी आपण थोडंसं आळा घालण्यासाठी आणि स्त्रियांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वागणूक मिळावी, त्यांना त्याचं एक चांगलं एक स्टेटस मिळावं, ह्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि करत आहे. हे सगळ्या गोष्टी करत असताना मी स्वतः लीगल ऍडवायझर म्हणून कामकाज केलेलं आहे. मी PCPNDT लीगल ऍडवायझर म्हणजे स्त्री भ्रूण हत्येवर काम केलेलं आहे. स्त्री भ्रूण हत्या या विषयावर मी ज्यावेळी काम करत होते जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये, त्यावेळी तिथं असं निदर्शनास आलं की मुलगी नको, मुलगाच पाहिजे, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना इतकी समाजामध्ये आपल्या फोफावत चाललेली आहे आणि त्यासाठी मुलीचा गर्भातच हत्या केली जाते. ज्यावेळी मी स्वतः त्या पदावर काम करायला लागले, ज्यावेळी स्वतः मी या सगळ्या गोष्टींची शहानिशा करायला लागले, त्यावेळी त्याच्यामधून जे आकडे आले, बाहेर आकडे आले की मुलींची गर्भातच हत्या केली जाते, ते आकडे म्हणजे अविश्वसनीय असे आकडे होते.
त्यावेळी आपण जिथं कुठं असे प्रकार घडतात की जिथं स्त्रीभ्रूण हत्या होते, मुलीला गर्भातच संपवलं जातं, मुलगा पाहिजे म्हणून एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, त्यावेळी अशा वेळी आपण हा अन्याय होऊच नये म्हणून आपण काही डॉक्टरांवर कारवाई केली होती की ज्याच्यामध्ये की ते स्त्रीभ्रूण हत्या करत होते. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी समाजामध्ये ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. महिलांना काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. आणि महिला सक्षमीकरण हा जो आपण विषय बोलतो, तर महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय? तर महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त तुम्ही जीन्स घातली पाहिजे किंवा तुम्ही बाहेर हिंडायला फिरायला गेलं पाहिजे किंवा तुम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे असंही नाही. महिला सक्षमीकरण म्हणजे कुठेतरी महिलांमध्ये एक वैचारिक सक्षमीकरण येणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये एक महिला संपूर्ण म्हणजे परिपूर्ण वैचारिक ज्यावेळी होईल, मग ती कायद्याने असेल, मग ती सामाजिक दृष्टीने असेल किंवा इतर ती शारीरिक दृष्टीने असेल, ह्या सगळ्या दृष्टीने ज्यावेळी ती परिपूर्ण होईल त्याच वेळी खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल असं म्हणजे मला वाटतं. मी महिला सक्षमीकरणाची माझी जी काही थोडीशी विचारसरणी ती थोडीशी वेगळी आहे की महिलांनी वैचारिक दृष्टी सक्षमीकरण त्यांचं होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या कधी ह्या सक्षम होतील तर त्यांना कायद्याचं नॉलेज दिलं गेलं पाहिजे, त्यांना त्यांची तब्येत जी आहे शारीरिकदृष्ट्या त्या सक्षम असल्या पाहिजेत, मानसिकदृष्ट्या त्या सक्षम असल्या पाहिजेत. कोणत्याही कसल्याही प्रकारचं त्या महिलांवर अन्याय होता कामा नये. एक जी महिला जी असती ती घर सांभाळती, ऑफिस सांभाळती, समाजातल्या ज्या काही सगळ्या रीतिरिवाज रूढी परंपरा असतात ते सांभाळून एखादी महिला ज्यावेळी काम करत असते तर त्या महिलेला योग्य वागणूक दिली गेली पाहिजे ह्या मताची मी आहे. आणि त्या पद्धतीनं महिला सक्षमीकरणाचा जो काही वारसा आहे तो पुढे चालवण्यासाठी म्हणून मी काम करते. हे सर्व करत असताना मला हे पण सांगावं असं वाटतं की आजकाल खूप असं समाजामध्ये ट्रेंड निघालेला आहे की कायदे जे आहेत, म्हणजे मी वकील आहे म्हणून मी त्या संदर्भात बोलते की कायदे जे आहेत ते कायदे सगळे बायकांच्या बाजूने आहेत आणि महिलांच्या बाजूने सगळे कायदे आहेत. म्हणून आज समाजामध्ये अशा घटना घडतायत की महिला त्या कायद्यांचा गैरवापर करतायत. तर मला असं माझ्या ज्या काही महिला मैत्रिणी आहेत त्यांना मला सांगू इच्छिते मी की खरंच तुमच्यावर ज्यावेळी अन्याय होईल त्याच वेळी तुम्ही कायद्याचे दरवाजे किंवा तिथपर्यंत घ्यावं. एखाद्याला फक्त काहीतरी त्रास व्हावा म्हणून जो कायद्याचा गैरवापर केला जातो तर तो महिलांनी तो गैरवापर करता कामा नये असं म्हणजे मला मनापासून वाटतं. कारण एखादी महिला फक्त एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून ज्यावेळी त्या कायद्याचा वापर करते त्यावेळी खरोखरच जी एखादी अन्यायग्रस्त महिला असते त्या अन्यायग्रस्त महिलावर त्याचा परिणाम होतो आणि तिला न्याय मिळत नाही. त्यामुळं महिलांना सुद्धा मला कळकळीची विनंती आहे. मी ऍज अ ऍडव्होकेट म्हणून मी त्यांना सांगते की जरी कायदे आपल्या बाजूने असतील, महिलांच्या बाजूने असतील तर त्या कायद्यांचा आपण योग्य वापर करावा, त्या कायद्यांचा गैरवापर करू नये. आणि हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुद्धा मी माझे पक्षकार जरी आले तरी मी माझ्या पक्षकारांना, मग त्या महिला पक्षकार असतील, पुरुष पक्षकार असतील, तर मी त्यांना ह्या गोष्टी मी समजावून सांगते की खरंच तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर तुम्ही कायद्याचे दरवाजे किंवा तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठा किंवा तिथपर्यंत या. जर तुमच्यावर अन्याय झालेला नसेल, कोणाला तरी फक्त तुम्हाला त्रास द्यायचा आहे, कोणाला काहीतरी म्हणतात किंवा नाही ह्याला सरळ करू, ह्याला आपण जेलमध्ये टाकू वगैरे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी न करता की त्या गोष्टी सामंजस्याने मिटवणं फार गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण एक ऍज अ ऍडव्होकेट म्हणून मी या सगळ्या गोष्टी करते की मला जितकं माझ्या महिला मैत्रिणींना किंवा महिलांना, मग त्या शहरातल्या असू देत, खेड्यातल्या असू देत, आपल्या आजूबाजूच्या असू देत, की त्यांना मला कायदेशीर दृष्ट्या मला सक्षम करणं मला आत्ताच्या घडीला मला ते खूप महत्वाचं वाटतं. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही अधिकार असतील त्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा, त्यांनी त्याचा गैरवापर करू नये असंही माझं स्वतःचं माझं वैयक्तिक मत आहे. आणि या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी जर एखादी महिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर ती परिपूर्ण झाली तर ती खऱ्या अर्थानं महिला सक्षम होईल असं मला वाटते. स्त्रीभ्रूण हत्येच्या विषयावर जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की समाजामध्ये हा जो विषय आहे तो अत्यंत ज्वलंत असा विषय आहे की मुलगी झाली म्हणून त्या मुलगीचा गर्भातच त्या मुलीची हत्या केली जाते. आणि प्रत्येक समाजामधला प्रत्येक विभाग जो आहे किंवा प्रत्येक भाग जो आहे की त्यांना मुलगाच हवा. आज परिस्थिती आपल्या समाजामध्ये अशी राहिलेली नाहीये. मुलगा आणि मुलगी या दोघांना पण कायद्याने समान अधिकार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये असेल, संपत्तीमध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये असेल
आज मुलगी इक्वॅलिटी टू मुलगा आहे, त्यामुळं मुलगाच हवा हा जो एक ट्रेंड आपल्या समाजामध्ये चाललेला आहे, तर तो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. एक मुलगा एक मुलगी ही गोष्ट पण ठीक आहे, म्हणजे मुलं नकोतच असा हा विषय नाहीये, मुलंही पाहिजेतच, पण मुलगी नको असा हा विषय आपण जो उचलून धरला जातो, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे की मुलगाच हवा, ही गोष्ट जी आहे ती जेणेकरून घरातूनच या गोष्टीसाठी फोर्स केला जातो की मग ती मुलगी असेल, त्या मुलीची सासू असेल, तिची नणंद असेल किंवा अन्य कोणी त्यांचे नातेवाईक असतील, तर ह्यामध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची वैरी आहे असं याच्यामध्ये दिसून येतं. आम्ही ज्यावेळी डोमेस्टिकच्या केसेस कोर्टामध्ये बघतो त्यावेळी पण जी सून असते ती सून जी असते ती सासूवरच आरोप करत असते. म्हणजे कुठेही गेलात की तुम्हाला हेच बघायला मिळेल की एक बाई दुसऱ्या बाईची शत्रू असते. तर हा जो विषय आहे किंवा ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला समजावून घेतलं पाहिजे. आपण जसं आपली मुलगी दुसऱ्या घरात देतो आणि तिथं तिला चांगली वागणूक मिळाली पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो, आई अपेक्षा करते, तर त्याच आईनं सुनेला सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे. एक मुलगी, दोन मुलगी, तीन मुली, आज समाजामध्ये असं वातावरण आहे की मुलीच सगळ्या गोष्टीमध्ये, मुलीच सगळ्या बाबतीत आज टॉपला आहेत. म्हणजे मुलांच्या बरोबरीने जर बघितलं तर आज मुलींच्याच बाबतीत जर बघायला गेलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आज तुम्ही जर बघितलं तर मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळं मुलगा मुलगी हा भेद न बाळगता मुलीच्या जन्माचं स्वागत आपण केलं पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्या घरातले जे काही सासू असेल किंवा अन्य नातेवाईक असतील किंवा त्या मुलीचा पती असेल, ह्या सगळ्यांनी त्या मुलीला सांभाळून घेतलं पाहिजे. आणि स्त्री भ्रूण हत्या जी काय आहे ती थांबली गेली पाहिजे. आपणच आपल्या विचारांमध्ये जर प्रगल्भता आणली तरच हे विषय कुठेतरी थांबणार आहेत. आणि ह्या ज्या काही बेकायदेशीर गोष्टी ज्या काही होत आहेत समाजामध्ये, तर त्या थांबवण्यासाठी एका स्त्रीनेच पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे जसं एखादी स्त्री जर झाली तर ती झाशीची राणी पण होऊ शकते आणि झाली तर ती एखाद्याला रस्ता तळाला पण नेऊ शकते. त्यातला तो म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं तर एखाद्या स्त्रीने चांगल्याच गोष्टीसाठी लढावं असं मला वाटते. आज आपल्या समाजामध्ये विधवांना जी वागणूक दिली जाते त्याबद्दल मला बोलायचंय की एखादी स्त्री ज्यावेळी, आता काल जर तिचा नवरा अस्तित्वात असेल तर ती कालपर्यंत ती बाई शुभ असते, आज तिचा नवरा वारला की ती आज लगेच अशुभ होते. तर मला ही गोष्ट सांगायची की ती स्त्री जी आहे ती स्त्री एक व्यक्ती म्हणून व्यक्तीच आहे. तिच्या सोबतचा जो तिचा नवरा वारला म्हणून तिच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल झाला. मी आज ज्यावेळी आम्ही कार्यक्रम घेतो की विधवांना जी काही वागणूक दिली जाते समाजामध्ये, तर त्या संदर्भात आपण काही कार्यक्रम घेतो. त्या कार्यक्रमामध्ये पण आपण ह्या गोष्टी आपण समजावून सांगतो. एका कार्यक्रमामध्ये मी एक 80-85 वर्षाच्या आजींना मी विचारलं होतं की आजी तुम्ही सांगा की बाबा विधवांना अशुभ का मानलं जातं, विधवांना हळदी कुंकू का दिलं जात नाही, आणि कुठल्याही जो महत्वाचा दिवस असतो, आनंदाचा दिवस असतो, सण असतात, महोत्सव असतात की त्यावेळी विधवांना नाकारलं जातं, त्यांना समोर येऊन दिलं जात नाही. त्यावेळी त्या आजींनी मला उत्तर दिलं नाही आम्हालाही माहिती नाहीये, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणून आम्ही हे पुढे कंटिन्यू करतोय. त्या आजींनाही त्याचं उत्तर माहिती नव्हतं. मी त्या आजीने विचारले की आजी तुम्ही 80 वर्ष झालं ह्या गोष्टी बघताय, मला फक्त सांगा की ती बाई अशुभ का मानली जाते, त्या बाईला अशुभ का म्हटलं जातं. तर तिथं उपस्थित ज्या काही 50-60 बायका होत्या त्याच्यामध्ये काही विधवा होत्या, काही अशा वयोवृद्ध होत्या आणि काही सुवासिनी पण बायका होत्या. तर त्याच्यात त्यांना कुणालाच याचं उत्तर देता आलं नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की पूर्वीपासून चालत आले म्हणून आम्ही ह्या गोष्टी करतोय. माझं असं मत आहे की पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्या मागचं जर लॉजिकच माहिती नसेल तर आपण ह्या गोष्टी करू नये. हळदी कुंकवाचा मान जो असतो, हळदी कुंकवाचा मान, हळदी कुंकू लावणं किंवा हळदी कुंकू लावून न घेणं हा पण एक थोडासा वेगळा विषय येतो. आज जरी तुम्ही बाहेर IT सेक्टरमध्ये जर गेलात, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी, तिथं सुद्धा ज्या विवाहित मुली आहेत त्या मंगळसूत्र घालत नाहीत, त्या हळदी कुंकू लावत नाहीत, कपाळाला टिकली लावत नाहीत. मग आपल्या इथंच आपण की नाही विधवेलाच लावायचं नाही किंवा सुवासिनीलाच लावायचं, सुवासिनी लावत नाहीत. म्हणजे हा जो विषय आहे तो हा विषय काळानुरूप थोडासा बदलत चाललेला आहे. आणि कोणतीही व्यक्ती तिचा नवरा वारला म्हणून ती व्यक्ती, ती बाई अशुभ कशी झाली, हा जो एक विषय आहे याचं कुणाकडेच उत्तर नाहीये. तर तो माणूस तिच्या आयुष्यातून निघून गेला म्हणून एखाद्या बाईला विधवा म्हणून हिणवायचं, तिला हळदी कुंकू नाकारायचं
आणि तिला कुठल्या सणाला समारंभाला समोर येऊ द्यायचं नाही. ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तुम्ही ती जी बाई आहे त्या बाईचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं. ती एक स्त्री म्हणून तिच्यामध्ये एक स्त्री म्हणून तिच्यामध्ये जे काही गुण असतील, तिच्यामध्ये जे काही कर्तृत्व असतील, त्या कर्तृत्वाचं तुम्ही जे काही पॉझिटिव्ह बाजू आहे ती तुम्ही बघितली पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं एखाद्या व्यक्तीला अशुभ मानणं हे मला स्वतःला वैयक्तिकही पटत नाही आणि समाजामधल्या काही ज्या काही महिला असतील त्यांनाही पटत नाही. पण सगळ्यांनी मिळून कुठेतरी हा विषय म्हणजे आणला पाहिजे आपण आणि ह्याच्या बाबतीत सांगितलं गेलं पाहिजे. सगळ्याच महिलांना सांगितलं गेलं पाहिजे. आज माझ्यावर जो वेळ आली ती उद्या दुसऱ्या कुठल्या जर स्त्रीवर ती वेळ आली तर तिला पण त्याच गोष्टीतून जावं लागणार आहे. तिलाही ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत. तर कुणीच ह्या गोष्टी भोगू नयेत. कोणालाच असं शकून अपशकून ह्या गोष्टी कुठल्या स्त्रीच्या नशिबाला येऊ नयेत. त्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपण त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपण तिला वागणूक द्यावी. जो काही हळदी कुंकवाचा मान असेल तो द्यावा. हळदी कुंकू लावलं किंवा हळदी कुंकू दिलं म्हणून म्हणजे ती पवित्र किंवा अपवित्र हा जो विषय आज समाजामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात केला जातो महिलांकडून, तर ह्याच्यावर पण कुठेतरी महिलांनीच विचार केला पाहिजे की नुसत्या हळदी कुंकू देण्या घेण्यानं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलू आपण शकतो का, किंवा एखाद्या व्यक्तीला शुभ अशुभ आपण मानू शकतो का. आपल्याकडं आपल्या समाजामध्ये आपण 8 मार्च हा दिवस जो आहे तो महिला जागतिक दिन म्हणून साजरा करतो. त्याचप्रमाणे आपण नवरात्री जे 9 दिवस आपण जे साजरे करतो की त्याच्यामध्ये आपण एक दिवस असा असतो की त्याच्यामध्ये एकच दिवस जो आहे तो महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा जो महिला दिन साजरा केला जातो म्हणजे मी माझे स्वतःचं वैयक्तिक मत असं सांगते की महिला दिन हा साजरा करूच नये. कारण एकच दिवस त्या महिलेचं कौतुक करावं असा तो विषय नाहीये. महिला ज्यावेळी समाजामध्ये काम करते, घरामध्ये काम करते, तिचं एकंदरीत सगळं कामाचं स्वरूप जर बघितलं तर तिचा रोज सत्कार होणं, रोजचा हा दिवस हा त्या महिलेचा दिवस असतो. 8 मार्च हा दिवस आपण साजरा करतो, महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा दिवस जो आहे तो दिवस साजरा करण्याची मला तर असं वाटतं की गरज नाहीये. कारण महिला ज्या आहेत त्या रोज काम करत असतात. रोजचा दिवस हा त्यांचा दिवस असतो आणि रोजचा दिवस हा तो महिला दिन म्हणून आपोआपच साजरा होतो कोणीही न करता. आणि तिचं कौतुक जे आहे, तिच्या कामाचं कौतुक जे आहे ते घरातील पुरुष मंडळींनी किंवा घरातील तिच्या जे काही नातेवाईकांनी ह्यांनी रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. एकच दिवस तुम्ही फक्त त्या स्त्रीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणता आणि म्हणजे झालं हा आज आपण महिला दिन साजरा केला. तर अशा पद्धतीने हे महिला दिन जे आहे ते अशा पद्धतीने साजरे न करता त्या स्त्रीला तुम्ही जर योग्य वागणूक दिली, त्या स्त्रीला तुम्ही जर योग्य ती जी काही काम करते त्यानुसार तिला तुम्ही समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये एक पत्नीचा योग्य दर्जा दिलात, मुलीचा दर्जा दिलात, आईचा दर्जा दिलात, तर तो प्रत्येक दिवस हा महिला दिवस म्हणून नक्कीच आपल्या समाजामध्ये साजरा होईल अशी मला अपेक्षा वाटते. ह्याच्या पुढे दुसरा विषय जो होतो तो आपण नवरात्रीचा आपण विषय घेतो की नवरात्रीमध्ये आपण काही महिला ज्या असतात त्या महिलांचा आपण मान सन्मान करतो किंवा आपण स्त्रीला आपण दुर्गेचं रूप असं म्हणतो. तर ज्यावेळी महिला काम करत असतात, मग ते समाजात असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तर प्रत्येक महिलेला कोणतं ना कोणतं तरी रूप हे घ्यावंच लागतं. आणि ती ज्यावेळी एखाद्या रूपात म्हणजे ते आईचं रूप असेल, मुलगीचं रूप असेल, बायकोचं रूप असेल किंवा वडीलधाऱ्यांचं म्हणून रूप असेल, ती प्रत्येक रूपामध्ये ती आपलं घर सांभाळत असते, आपला संसार सांभाळत असते, समाजामध्ये ती त्या रूपामध्ये वावरत असते. एवढ्या सगळ्या रूपातून ती वावरत असते. हे जे तिचं रूप जे असतं त्या रोजच्या त्या रूपाला आपण सन्मान केला पाहिजे आणि त्या रोजच्या तिच्या कार्याला आपण त्याच्या कार्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. एखादा कुठला तरी दिवस आपण त्या महिलांसाठी सन्मानाचा किंवा मानाचा दिवस असं न करता त्या स्त्रीला आपण रोजच तिची आपण योग्य ती आपण दखल घेतली पाहिजे, तिच्या कामाची दखल घेतली पाहिजे. आणि तिला एखादी स्त्री जी असते ती जर शारीरिकदृष्ट्या जर ती व्यवस्थित राहिली, सक्षम राहिली, तर ती संपूर्ण कुटुंबाचा व्यवस्थित संगोपन करू शकते. तर तिच्या शारीरिक ज्या काही गोष्टी असतील तिकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. महिलांचा तिच्या शारीरिक दृष्टीचा, मानसिक दृष्टीचा विचार केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे आज आपल्या समाजामध्ये जर मुलींच्या शिक्षणाचा जर विचार केला
तर अजूनही काही असे कुटुंब आहेत किंवा अजूनही काही असे समाज आहेत की त्याच्यामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. तर माझं असं मत आहे की एक मुलगी शिकली की संपूर्ण कुटुंब, संपूर्ण घर जे आहे ते सुशिक्षित होतं. जास्तीत जास्त मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं आज ही काळाची गरज आहे. आज मी ज्यावेळी वकील म्हणून कोर्टामध्ये काम बघत असते त्यावेळी काही मुली ज्या येतात त्या घटस्फोटासाठी येतात, काही नांदवत नाहीत म्हणून येतात. अशा वेळी जेव्हा त्या मुलींना शिक्षण विचारते त्यावेळी त्या मुलींचं शिक्षण अत्यंत कमी असतं. त्यावेळी मी ज्यावेळी त्यांच्या आई वडिलांना विचारते त्यावेळी नाही, चांगलं स्थळ आलं म्हणून आम्ही मुलींचं लग्न करून दिलं. तर मला ह्या पालकांना मला खरंच कळकळीची विनंती आहे की जोपर्यंत तुमची मुलगी पूर्ण शिक्षण घेत नाही, स्वतःच्या पायावर उभी राहत नाही, तोपर्यंत तुम्ही तिच्या लग्नाचा विचार करू नये. आणि जरी तिच्या लग्नाचा समजा विचार केला तर तिला पुढचं शिक्षण जे आहे ते तिला तुम्ही घेणं क्रमप्राप्त असावं असं मला वाटतं. कारण जर मुलगी शिकली, स्वतःच्या पायावर उभं राहिली तर तिच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी होतील, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होतील किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी होतील तर त्या ज्या गोष्टींना ती स्वतः फेस करेल. शिक्षण असेल तर ती स्वतःच्या पायावर उभं राहील. काही काही कुटुंब किंवा काही काही महिलांनी अशा बघितलेल्या आहेत की त्या सुशिक्षित नाही आहेत, त्यांना 2-3 मुलं असतात, त्यांचे हजबंड एक्सपायर होतात. अशा वेळी त्या स्त्रीने काय करायचं, त्या मुलीने काय करायचं, एवढा मोठा प्रश्न त्या आईवडिलांच्या समोर उभा राहतो. शेवटी त्या मुलगीला, त्या मुलांना, आईवडिलांना सांभाळल्याशिवाय पर्याय राहत नाही. तर त्या पालकांना मला अशी नम्र विनंती अशी किंवा मी सांगेन, कळकळीनं सांगेन की जर तुम्ही मुलगीला शिकवलं तर पुढची तिची जी काही ह्या गोष्टीला तिला जे फेस करावं लागणार आहे त्याला ती स्वतः खंबीरपणे सामोरे जाईल. त्यावेळी तुम्हाला तुमची मुलगी किंवा मुलीची मुलं सांभाळण्याची गरज लागणार नाही. जर एका मुलीला जर तुम्ही सुशिक्षित केलं तर ती स्वतः या सगळ्या गोष्टींवर काहीतरी मार्ग काढेल आणि स्वतः ती स्वतःच्या पायावर उभी राहील. मला आपल्या समाजातल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना मी एक वकील म्हणून मला एक सांगावं असं वाटतं, मला त्यांना सल्ला द्यावा असं वाटतो की आपण आपल्या मुलींना शिक्षण देतो पण त्यासोबतच आपण आपल्या मुलींना आपल्या ज्या काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, संस्कृती आहे त्याची थोडंसं शिक्षण देणं आज काळाची गरज आहे. आज आपली मुलगी ज्यावेळी लग्न करून दुसऱ्या घरात जाते त्यावेळी मुलीच्या आईनी मुलगीला त्या घरात कसं राहावं, कसं वागावं किंवा तिथं काम केलं पाहिजे, संसार व्यवस्थित केला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी समजावून सांगणं फार गरजेचं आहे. आजकाल काय होतं की मुलगीला शिकवलं जातं, तिचं लग्न केलं जातं, सासरी काहीतरी एखादं जरी काम मुलगीला लावलं तरी सुद्धा मुलीची आई आमच्या मुलीला आम्ही तुमच्या घरी कामासाठी म्हणून आम्ही शिकवलेलं नाहीये. अशा पद्धतीचे मी स्वतः आज वकील म्हणून काम करत असताना ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी स्वतः मी अनुभवलेल्या आहेत. मी स्वतः माझ्या पक्षकारांनी मला सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत की आम्ही आमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरात कामासाठी म्हणून शिकवलेलं नाहीये. तर मला त्या महिलांना सांगू इच्छिते मी की मुलींनी शिक्षण आणि संसार ह्या दोन्हीचा जो काही गाडा असतो तो कसा व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडावा किंवा पुढे न्यावा ह्याचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण आईनं देणं खूप गरजेचं आहे. जसं एखादी आई आपला संसार सांभाळून मुलांना लहानाचं मोठं करून त्यांना शिक्षित करते, ती संसार करते, तसंच आपणही आपल्या मुलींना त्या पद्धतीनं शिक्षण द्यावं. आपले जे काही रीतिरिवाज असतील, आपला जो काही पेहराव असेल, आपले जे काही संस्कृती असेल त्या संस्कृतीनुसार आपण कोणत्या आणि कशा पद्धतीचे कपडे घालावेत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुद्धा पालकांनी म्हणजे विशेष करून आईनी मुलीला सांगणं किंवा शिकवणं ही आजच्या काळाची गरज आहे. आजच्या काळातील मुलींना खूपशा गोष्टी ज्या आहेत त्या माहिती नाहीयेत की बाबा संस्कार म्हणा किंवा आपण कुठं गेल्यावर कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करायला पाहिजे ह्या ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी आईनी शिकवायला पाहिजेत की जेणेकरून त्या मुलीला तिच्या संसारामध्ये कोणत्याही गोष्टीची अडचण येता कामा नये आणि त्यांचा संसार जो काय आहे तो सुखासमृद्धीचा होईल. कोणत्याही गोष्टीसाठी तिथं सासू आणि सून यांच्यामध्ये भांडण होणार नाही याची काळजी मुलीच्या आईनं घेणं गरजेचं आहे असं मला एक वकील म्हणून सांगावंसं वाटतं. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की आज आपल्या समाजातील प्रत्येक महिलांनी एकमेकींना मदत केली पाहिजे. सामाजिक जी काही बांधिलकी आहे ती सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे. महिलांनीच महिलांचा मान सन्मान केला पाहिजे आणि एक साथ आणि सोबत
महिलांनी महिलांना साथ आणि सोबत देऊन एकत्रितपणे ज्यावेळी तुम्ही समाजामध्ये वावरात की ज्या काही रूढी परंपरा ज्या काही आहेत, अनिष्ट रूढी आणि परंपरा ज्या काही आहेत, त्यांना छेद देऊन आपणच आपल्या महिला सखी जी आहे, महिला मैत्रिणी जी आहे, त्यांना आपण ह्या ज्या सगळ्या विधवा असतील किंवा अन्य घटस्फोटित असतील किंवा एकल महिला असतील, ह्या सगळ्यांना आपण आपल्या सोबत घेऊन जाऊन आपण त्यांना साथ दिली पाहिजे, सोबत दिली पाहिजे, त्यांना ह्या समाजामध्ये खंबीरपणे उभं केलं पाहिजे, त्यांनाही उभं केलं पाहिजे आणि आपणही स्वतः उभं राहिलं पाहिजे. आणि जर या पद्धतीनं महिलांनीच महिलांना जर साथ दिली आणि त्यांचा मान सन्मान केला तर तो खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण होईल असं मला वाटते. ॲडव्हान्स खबरच्या सर्व दर्शकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.